विषय काय मंडळी माझ्याबद्दल चर्चा करतात तेव्हा म्हणजे त्याचं गाव पलीकडे येतो इकडे का नसतोय काय पाकिस्तानातून आलोय का मी बहुत तालुक्यातच आहे ना. बरं गेली 8-9 वर्ष वेळूर नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये मी तयारी करतोय. सत्ताधाऱ्यांनी राजकीय सुडबुद्धीने माझी 3 गावं असतील माझ्या हक्काची म्हणजे उमरे असेल कामदरी असेल करंदी खेळा असेल ही 3 गावं पलीकडे कामदरी बोंगोली गटामध्ये टाकली राजकीय सुडबुद्धीने. इथे वाचणाऱ्यापैकी एकाने उठून सांगावं गणेश थोडं तुम्ही खोटं बोलताय चुकीचं बोलताय हे सगळ्यांना पडतंय की चुकीच्या पद्धतीने गावं टाकले आणि त्याच्या बदल्यामध्ये दोन्ही हातवे असतील हातवे खुर्द हातवे बुद्रुक आणि तांबाड ही 3 गावं ह्या भागामध्ये घेतलेली आहेत. सांगायचा उद्देश काय की माझं चुकीचं गाव आता मी तयारी ह्या भागात करतोय गेली 8 वर्ष आणि आता जर मी तिकडे जायचं म्हणलं माझ्यासारखं काय मी काय कुठलं माझ्या वडिलांनी किंवा माझ्या घरचे काय घरगडच्या प्रॉपर्टी आहेत आमच्या की बाबा आम्ही येऊन निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जायचं म्हणजे गावं जरी तिकडे गेली असली तरी आता हातवे इथल्या माझे सगळे बंधू आलेले हातवे गाव माझं नाही का तांबडगाव माझं नाही का बाकीचे गाव काय माझं नाहीत का. त्यामुळं असं जर कोणी गैरप्रकार करत असेल तर त्याला योग्य उत्तर या येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता दिल्याशिवाय राहणार नाही. आता बरेच जण म्हणतात की एक कोणतरी तिकडे लढते म्हणून तू इकडं लढायला निघालाय काय असं काही नाही. मी गेले 8 वर्ष या ठिकाणी तयारी करतोय. आता कोणी कुठेही जाऊ वेळूर नसरापूर जिल्हा परिषद गटामध्येच आपण या ठिकाणी उमेदवारी घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण ताकदीने लढणार आहोत. उद्या मान्य विजयदादा असतील किंवा इतर आपले पक्षाचे वरिष्ठ नेते असतील हे ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने पुढे जाऊ. परंतु गणेश कुटवर ही निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही दबाव असेल काय असेल त्याला कुठलाही म्हणजे काही लोक असतात निवडणूक आले की त्यांच्या अंगात येतं ती फिरतं तिकडं तिकडं मग काहीतरी सेटलमेंट करू सेटलमेंट करणाऱ्यातला शिवाजी महाराजांचा मावळा असूच शकत नाही. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत थांबणार नाही. मलाही माझं कळेल की आपण एवढी वर्ष करतोय तयारी त्याचं कुठेतरी फलित मिळावं म्हणून ह्या निवडणुकीला माझ्यासारखा कार्यकर्ता हा सामोरा जाणारच आहे.